कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यावेळी त्यांना पुरवण्यात आलेल्या गाड्यांवरून नाराजी व्यक्त केली। प्रशासनाने त्यांना ज्या गाड्या पुरवल्या होत्या त्या गाड्या व्यवस्थित नाहीत, उलट गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा, तसंच मी आजच्याच आदेश आणि मंजुरी देतो, नव्या गाड्या घ्या, असं अजितदादा म्हणाले। त्यामुळे नेमकं कोल्हापूर दौऱ्यावेळी झालं काय याचा आढावा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी घेतला। तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवतो। मी आताच्या आता एक ऑर्डर देतो, पुराकर पाठवलं तुम्ही प्रोटोकॉलला सर देशपांडे साहेब म्हणाले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्त प्रशासनाने त्याला ज्या गाड्या पुरवल्या होत्या अजितदादांना त्या गाड्यांच्यावरून अजितदादा चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। हीच गाडी आहे ती इनोवा गाडी अजितदादांना पुरवण्यात आली होती, मात्र या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीत, गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा अशा पद्धतीचं कलेक्टरना त्यांनी उतरताच आहे ते वक्तव्य केलेलं आहे आणि ह्या गाड्या तात्काळ आहे त्या बदलण्याची मागणी केलेली आहे। यासोबतच आजच्याच प्रस्ताव पाठवा, मी इथं आदेश देऊन या गाड्यांना मंजुरी देतो अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा अजितदादा यांनी केलेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं पुरवलेल्या गाड्यांच्यावरून अजितदादांनी नाराजी आहे ती स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेमक्या गाड्या कोणत्या पुरवायच्या याबद्दलचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलनुसार ही गाडी आहे ती प्रशासनानं पुरवली होती, मात्र या गाड्यांच्यावरून अजितदादांनी आहे ती थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। कलेक्टरांनी अजितदादांना सांगितले की 5 गाड्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, मात्र त्या गाड्यांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही, मात्र आत्ताच्या आत्ता मी आदेश देतो आणि तो प्रस्ताव मंजूर करतो अशा पद्धतीचं अजितदादांनी जिल्हा प्रशासनाला आश्वासन दिलेलं आहे। आणि एकूणच या गाड्यांच्या बद्दलची आहे ती नाराजी अजितदादांनी आहे ती बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आता प्रशासन या गाड्या बदलणार का आणि अजितदादांच्या नाराजीनंतर तरी प्रशासन इतर जे मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीला अशा पद्धतीच्या गाड्या देत असेल तर त्या गाड्या चांगल्या दर्जाच्या देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।